तर 10 दिवसांपूर्वी ज्या उत्साहामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं होतं तेवढ्याच जड अंतःकरणानं गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतोय। बाप्पांना निरोप देताना सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं आपण दिवसभर पाहिलं। सकाळपासून मुंबईतील मोठमोठ्या गणपतींच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, तर गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला। लालबाग परिसरातून निघालेले बाप्पा वाजत गाजत गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाले। वाजत गाजत मुंबईतील बाप्पा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आणि गिरगाव चौपाटी परिसरात सध्या आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमका माहोल या क्षणी आहे गिरगाव चौपाटीवर आणि इथून पुढे काही तास ही मिरवणूक चालेल साहजिकपणे, त्या दृष्टीने काय तयारी दिसतीये, काय वातावरण आहे? अमोल, अगदी 10 तास साधारणतः उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही उत्साह बघितला आपण तर अगदी 11 वाजेपर्यंत भाविक जे आहेत ते या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तितक्याच जल्लोषाने गजर करताना नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक मोठे गणपती आहेत, मुंबईमधले गणेश गल्लीचा राजा असेल, खेतवाडीचे वेगवेगळे गल्लीमधले गणपती असतील, त्याचबरोबर कामाठीपुराचा राजा असेल, परळचा राजा असेल, हे सगळे गणपतींचं या ठिकाणी विसर्जन पार पडलेलं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा जो साधारणतः सकाळी 6 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी दाखल होईल, त्याची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अजूनही मुंबईच्या दक्षिण मुंबई भागामधील मोठे जे गणपती आहेत ते अजूनही चौपाटीच्या दिशेने तर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही तितकीच गर्दी जी आहे ती या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळत आहे। मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीचा परिसर बघितला तर वारंवार इथे पावसाची उघडझाप सुरू आहे। मात्र इतक्या पावसात देखील या ठिकाणी जे गणेश भक्त आहेत ते आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक गणेश भक्त जे आहेत तेही विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जल्लोष मात्र 10 ते 12 तास उलटून गेलेला आहे, तरीही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि अगदी पहाटेपर्यंत म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनापर्यंत हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला गजबजलेला पाहायला मिळेल। अमोल, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल।